नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। स्वातंत्र्यवीर संगोळी रायण्णा यांचा अवमान आहे खंडनीय। पिरनवाडीमधील वीर संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीला कर्वे कार्यकर्त्यांनी केले मालार्पण। निदर्शनांमुळे पिरनवाडी रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प। सरकारी शाळा अंगणवाडीमध्ये मुलांना देऊ नये अंडी। मागणीच्या पूर्ततेसाठी 20 डिसेंबर रोजी विविध मठाधीश करणार समावेश। अखिल भारत प्रधान संचालक श्री दयानंद स्वामीजींनी दिली अधिक माहिती। वीरेश हिरेमठ यांनी जमा केले देवी देवतांचे फोटो। अनगोळ तलाव विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात ठेवण्यात आले होते देवतांचे भग्न फोटो। देवांचा अपमान होऊ नये यासाठी राबवितात दर रविवारी उपक्रम। आता पाहूया सविस्तर बातम्या। पिरनवाडीमधील संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीला कर्वे कार्यकर्त्यांनी मालार्पण करून जोरदार निदर्शने केली आहेत। त्यावेळी पोलिसांनी कर्वे कार्यकर्त्यांना अटक केली आहे। ब्रिटिशांच्या विरुद्ध रणशिंग फुंकणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांविरुद्ध कडक क्रम घेण्याचा आग्रह करून शेकडो कर्वे कार्यकर्त्यांनी पिरनवाडी येथील संगोळी रायण्णा सर्कल येथे जमून रायण्णा मूर्तीला मालार्पण करून जोरदार निदर्शने केली। यावेळी पिरनवाडी रस्त्यावर वाहतूक काही काळ ठप्प झालेली पाहावयास मिळाली। या ठिकाणी शेकडो कर्वे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत एकच गदारोळ केला होता। कर्वे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांची निदर्शने थांबविली आहेत। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। सरकारी शाळांमध्ये व अंगणवाड्यांमध्ये मुलांना अंडी देऊ नये या मागणीसाठी सोमवारी चन्नम्मा सर्कल ते सुवर्ण सौध पर्यंत समावेश करणार असल्याचे विविध मठाधीशांनी सांगितले आहे। सरकारी शाळा अंगणवाडींमध्ये पौष्टिक आहार म्हणून मुलांना अंडी वितरण करू नये या मागणीसाठी सोमवार दिनांक 20 डिसेंबर रोजी विविध मठाधीश शहरातील चन्नम्मा सर्कलपासून सुवर्ण सौधपर्यंत समावेश करणार असल्याचे अखिल भारतीय शाकाहारी महासंघाचे प्रधान संचालक श्री दयानंद स्वामीजी यांनी सांगितले आहे। रविवारी शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। सरकारने मुलांना अंड्यांऐवजी एकसमान वनौषधी द्यावेत। जर असे करू शकत नसेल तर सरकारने राज्यात वीरशैव लिंगायत धर्म, जैन धर्म, ब्राह्मण व वैश्य समाजाच्या पारंपरिक वारसा शाळा सुरू कराव्यात असा निर्णय समावेशात घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। ಈ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಮೊಟ್ಟೆ ಕೊಡೋ ಯೋಜನೆಯನ್ನು ತತ್ಕ್ಷಣ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು। ಒಂದು ವೇಳೆ ನಾವು ಮೊಟ್ಟೆ ಕೊಟ್ಟೇ ಕೊಡ್ತೀವಿ, ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಮೊಟ್ಟೆನ ಹಿಂತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋಣ ಅನ್ನೋದು ಮೊಟ್ಟೆನ ಹಿಂದೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದೇ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಸರ್ಕಾರದ ಅಂತಿಮ ನಿಲುವಾದಲ್ಲಿ ನಾವು ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ತೀವಿ, ನೀವು ಮೊಟ್ಟೆನಾರು ಕೊಡಿ, ಏನಾರು ಕೊಟ್ಕೊಳ್ಳಿ, ನಾವು ಯಾರ ಜೊತೆ ಜಗಳಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ। ಮತ್ತೆ ನಾವು ಅಹಿಂಸಾ ಪ್ರಿಯರು ಸಾತ್ವಿಕ ಜನ ನಮ್ಮ ಸಸ್ಯಾಹಾರ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಒಂದು ಪ್ರತ್ಯೇಕವಾದಂತಹ ಸಸ್ಯಾಹಾರಿ ಶಾಲೆ ಮತ್ತು ಅಂಗನವಾಡಿಗಳನ್ನು ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಬಿಡಿ। ಇರೋ ಶಾಲೆಯನ್ನು ಎಲ್ಲ ಅವರೇ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ನಮ್ಮ ಬೇಕಾದ್ರೆ ಗುಡಿಸಲೇ ಕೊಡಲಿ, ಮರದ ಕೆಳಗಾರ ಕೊಡಲಿ, ಬಟ್ ಸಸ್ಯಾಹಾರಿ ಮಕ್ಕಳು ನಾವು ಸಪ್ರೇಟ್ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ। ಹಾಗಂತ ನಾವು ಆಸೆಯಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಮಗೆ ಸಪ್ರೇಟ್ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಯಾವ ಇಚ್ಛೆನೂ ಇಲ್ಲ। ಆದರೆ
ಇಷ್ಟೇ ನಮಗೆ ಒತ್ತಡ ಏನಿದೆ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲಿ ಮಾಂಸಾಹಾರಿ ಆಗಿಬಿಡ್ತಾರೋ, ಎಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟೆ ತಿಂದುಬಿಡ್ತಾರೋ ಅಂತಕ್ಕಂಥ ಭಯ, ಆತಂಕ ಏನಿದೆ, ಆ ಆತಂಕದಿಂದ ಮುಕ್ತರಾಗಲಿಕ್ಕೆ ಇರೋದು ಪರಿಹಾರ ಒಂದೇ. ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏಕರೂಪದ ಸಸ್ಯಾಹಾರ ಕೊಡಲಿ. ಮೊಟ್ಟೆಗಿಂತಲೂ ಅಧಿಕ ಪೌಷ್ಟಿಕಾಂಶ ಉಳ್ಳಂಥ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥ ಸಾಕಷ್ಟು ಇರೋದ್ರಿಂದ ಅದನ್ನು ಕೊಡಿ. यावेळी श्री बसव देवरू, केशरन प्रसाद, महांतेश गुडस, अशोक बंडिगेरी व इतर उपस्थित होते. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव. अनगोळ तलाव व विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात ठेवण्यात आलेले हिंदू देवतांचे भग्न झालेल्या फोटोंना सर्वलोक सेवा फाउंडेशनने एकत्रित केले आहे. सर्वलोक सेवा फाउंडेशन अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्यातर्फे दर रविवारी भग्न झालेले फोटो जमा करण्यासाठी मोहीम राबविली जाते. हिंदू देवदेवतांचा अपमान होऊ नये यासाठी म्हणून दर रविवारी ही मोहीम राबविण्यात येते. अनगोळ तलाव व विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात ठेवण्यात आलेले हिंदू देवदेवतांचे भग्न झालेले फोटो या रविवारी वीरेश हिरेमठ व त्यांच्या सहकार्यांनी एकत्रित केले आहेत. देवतांचा अपमान होऊ नये यासाठी म्हणून हा उपक्रम राबविला जातो. देवतांचा अपमान न करता, फोटो इतरत्र कुठेही न ठेवता सर्वलोक सेवा फाउंडेशनकडे भग्न झालेले फोटो सुपूर्द करण्यात यावेत असे वीरेश हिरेमठ यांनी अनेकदा आवाहनही केले आहे. सर्व फोटो जमा करून यावर विधिवत अग्निहोत्रही केले जाते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. होटल आदर्श पैलेस लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संगोळी रायण्णा यांच्या मूर्तींना मालार्पण करून आमदार अनिल बेनके यांनी बेंगळूर व बेळगाव मधील घटनेचा निषेध केला आहे. दिनांक 18 डिसेंबर 2021 रोजी शनिवारी बेळगावमधील शिवाजी उद्यानामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज व जुन्या जिल्हा पंचायत आवरणामध्ये असलेल्या क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या मूर्तींना मालार्पण करून गौरव व्यक्त करण्यात आला. या संदर्भामध्ये बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की देशातील महापुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज, बसवण्णा, क्रांतीवीर संगोळी रायण्णा,
डॉक्टर भीमराव आंबेडकर, कित्तूर राणी चन्नम्मा अशा अनेक महापुरुषांना स्मरण करण्यासाठी व त्यांना श्रद्धासुमन देण्यासाठी त्यांची मूर्ती स्थापन केलेली असते व त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी या मूर्त्या असतात. पण काही समाजघातक शक्तींनी बेंगळूरमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर शाई टाकली व अशाच समाजकंटकांनी बेळगावमध्येही क्रांतीवीर संगोळी रायण्णांच्या प्रतिमेला ध्वंस करून समाजात तेढा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याचा मी घोर निंदा करतो असे त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे. ಇವತ್ತಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ನಾವು ನಿನ್ನೆ ಘಟನೆ ಅದು ಆ ಘಟನೆ ಎರಡೂ ಘಟನೆ ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೆಂಗಳೂರು ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಬಗ್ಗೆ ಅನ್ಯಾಯ ಇರಲಿ ಅಥವಾ ಅಪಮಾನ ಇರಲಿ ಅಥವಾ ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಕ್ರಾಂತಿವೀರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ಅವ್ರದ್ದು ಅಪಮಾನ ಇರಲಿ, ಆ ಎರಡು ಘಟನೆಗಳು ನಾವು ನಿಷೇಧಿಸಿ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಜೊತೆ ಜೊತೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಶಿಸ್ತು ಕ್ರಮ ಆಗಬೇಕು, ಅವ್ರು ಜೈಲು ಕಳಿಸ್ಬೇಕಂತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರ ಮೂರ್ತಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲೇ ದುಗ್ಧ ಮಾಡಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಬಂದೀವಿ, ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಿ ಬಂದೀವಿ. ಈಗ ಇಲ್ಲೇ ಕ್ರಾಂತಿವೀರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ಮೂರ್ತಿಗೆ ಹಾರ ಹಾಕಿ ಬರುವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬೆಳಗಾವಿನಾಗ ಬರಬಾರ್ದು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲ ವಚನಬದ್ಧೀವಿ. ಬರುವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಂಥ ಯಾವುದೂ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರಬಾರ್ದು ಅಂತ ಎಲ್ಲ ಬೆಳಗಾವಿ ಜನರ ಕಾಳಜಿ ತಗೋಬೇಕು. ಇಂಥ ಘಟನೆ ಮಾಡೋರು ಭಾಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ, ಅವು ಸಮಾಜ ಕಂಟಕರು. ಈ ಎಲ್ಲ ಮೂರ್ತಿಗಳು ಎದಕ್ಕೆ ಇಟ್ಟಿರ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಆ ಪ್ರೇರಣೆ ತೊಗೋಬೇಕಂತ ಇಟ್ಟಿರ್ತೀವಿ. ಇದು ದುರುಪಯೋಗ ಮಾಡೋದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡತ್ತಾರು. ಅವ್ರು ಯಾರಿಗೂ ಬೆಂಬಲ ಕೊಡೋಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಅವ್ರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ಬೇಕು, ವಿರುದ್ಧ ಆಗಿ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೋಬೇಕಂತ ನಾವು ಪೊಲೀಸ್ अधिकारी इरली सरकारकडनं ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ. मुख्यमंत्री व गृहमंत्री तसेच बेळगावच्या पोलीस कमिशनरांना विनंती करतो की बेंगळूरमधील घटना असो अथवा बेळगावमधील घटना अशा समाजकंटकांवर त्वरित कारवाई करून त्यांना योग्य ती कठीण पावले उचलावीत अशी मागणी यावेळी आमदार अनिल बेनके यांनी केली आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. जोयडा तालुक्यातील रामनगर येथील 3 शाळकरी विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह असूनही विद्यार्थिनींना रुग्णालयाबाहेरच थांबविल्याचे समोर आले आहे. जोयडा तालुक्यातील रामनगर येथील कित्तूर चन्नम्मा वस्ती शाळेतील इयत्ता 8वीमध्ये शिकणाऱ्या 3 विद्यार्थिनींचे डोके दुखत असल्या कारणाने शाळेतील शिक्षिका समवेत रामनगर येथील सरकारी आरोग्य केंद्रात गेले असता प्रथम कोरोना चाचणी करण्याचे सांगण्यात आले. कोरोना चाचणी केली असता 3ही विद्यार्थिनी पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले, परंतु सदर विद्यार्थिनींना दवाखान्यात प्रवेश दिलाच नाही. तर सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत दवाखान्याबाहेरच बसविण्यात आले. पालकांनी त्या ठिकाणी दवाखान्यात येऊन होम क्वारंटाईन ठेवण्याची विनंती केली, परंतु जोयडा येथेच दाखल करण्याचे सांगण्यात आले. जोयडा येथे जाण्यासाठी रुग्णवाहिका सध्या उपलब्ध नसून तोपर्यंत बाहेरच थांबा असे सांगत विद्यार्थिनींना, पालकांना व शिक्षकांना सायंकाळपर्यंत तात्काळातच राहावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. ठेवलं सकाळपासून 10 ಗಂಟೆದಿಂದ ಸರ್ ಹೊರಗೆ ಇದ್ದಾರೆ. 10 ಗಂಟೆದಿಂದ ಪಾಸಿಟಿವ್ ಅಂತ ಇನ್ನೂ ತನಕ ಹೊರಗೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ನು ಕಳಿಸ್ಲಿಲ್ಲ. ಈಗ ಎಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವ್ರಿಗೆ? ಜೋರ್ಡಾ ಅಂತ. ಬಟ್ 10 ಗಂಟೆ ತನಕ ಅವ್ರಿಗೆ ಊಟ ನೀವು ತಂದು ಕೊಟ್ರಿ, ಬಟ್ ಇವ್ರು ಕೊಡಲಿಲ್ಲ, हॉस्पिटलदವರು ಕೊಡಲಿಲ್ಲ, ನೀವು ತಂದು ಕೊಟ್ರಿ. नुकतीच सदर दवाखान्याला RV देशपांडे यांच्याकडून ओल्वो नामक कंपनीकडून जादाची रुग्णवाहिकाही देण्यात आली आहे, परंतु ती रुग्णवाहिका शोभेची वस्तू असल्यासारखी उभी असल्याचे दिसून आले आहे. निखिल सुकर, KNN सिटी न्यूज, रामनगर. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.
गॉट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे. कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनचा रौप्य महोत्सव रविवारी सायंकाळी बेळगाव शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. इंजिनियर्समुळे बेळगाव शहर सुंदर बनले आहे. त्यामुळे बेळगाव हे शहर कर्नाटकाचेच नव्हे तर देशातील एक सुंदर शहर म्हणून नावाजले जाते. या सुंदर शहराला सुंदर करण्यामागे इंजिनियर्सचा फार मोठा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन तोंटदार्य मठाचे मठाधीश डॉक्टर सिद्धरामय्या महास्वामीजी यांनी केले. यापूर्वी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली. Sir MV, as we all fondly call him, was born in a remote village of Muddenhalli in Karnataka. Due to his outstanding contribution to the society, Government of India confirmed Bharat Ratna in the year 1955. He was not ದೇಶದಲ್ಲಿ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಹಾಗೂ ಬಾಳೆಕುಂದ್ರಿ ಅವರ ಹೆಸರು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ, ರಾರಾಜಿಸ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ತೇನೆ. ಅಂಥ ಹೆಸರಾಂತ ಇಂಜಿನಿಯರ್ರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಅವರು ಹಾಕಿಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ತಾವೆಲ್ಲ ನಡೀತಾ ಇದ್ದೀರಿ. ಬೆಳಗಾವಿಯನ್ನು ಸುಂದರವಾಗಿ ಕಟ್ಟುವಲ್ಲಿ ಅವಿರತವಾಗಿ ತಾವೆಲ್ಲ ಶ್ರಮಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ಸೌಂದರ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿದೆ. ಅಷ್ಟು ಸೌಂದರ್ಯ ಹೆಚ್ಚಾಗುವುದರಲ್ಲಿ ತಾವು ಪರಿಶ್ರಮಿಸಿದಿರಿ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಸ್ಮರಿಸಿಕೊಳ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು, ಅನಿಲ್ ಬೆನಕೆ ಅವರು ಈ ಮಾತನ್ನು ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದರು. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರದಲ್ಲಿ ಅಧಿವೇಶನ ನಡೀತಾ ಇದೆ. ವಿಧಾನಸಭೆ ಅಧಿವೇಶನಕ್ಕೆ ನಾಡಿನ ಮೂಲೆ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಶಾಸಕರು, ಗಣ್ಯರು, ಅಧಿಕಾರಿಗಳು ಆಗಮಿಸಿರ್ತಾರೆ. ಅವರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಿಟಿಯನ್ನು ಇವತ್ತು ನೋಡಿ ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರ ನಗರ ಇದು ಬೆಳಗಾವಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಬಾಯಿ ತುಂಬ ಇವತ್ತು ಹೊಗಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಥ ಹೊಗಳುವಿಕೆಯಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಪಾತ್ರ ಗಣನೀಯವಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಹೊಂದಿದೆ. ಸ್ವಚ್ಛತೆಗೆ ಹೆಸರಾಗಿದೆ. ಇಂಥ ಎಲ್ಲ ಸಾಧನೆಗೆ ಇಂಜಿನಿಯರ್ ಮಾಡುತ್ತಿರುವಂಥ ಒಂದು ಕೊಡುಗೆ ಭಾಳ ದೊಡ್ಡದು. ಇಂಜಿನಿಯರ್ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ನಾವು ಸಾಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಭಿನಂದಿಸುತ್ತಾ ಈ ಕನ್ಸಲ್ಟಿಂಗ್ ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನನ್ನು ಹುಟ್ಟುಹಾಕಿ ಈವರೆಗೆ ಇದನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಿರುವಂಥ ನಮ್ಮ इंजिनियर गणाचार्य ಅವರಾಗಿದ್ದಾರೆ. डॉक्टर एम विश्वेश्वरय्या, SG बाळेकुंद्री यांच्या प्रामाणिक आणि निस्वार्थी सेवेमुळे बेळगावच्या इंजिनियर्सचे नाव देशभरात पोहोचले आहे. यांची प्रेरणा घेऊन आपली सेवा बजावावी असेही ते म्हणाले. या दरम्यान
दक्षिण मतक्षेत्र आमदार अभय पाटील यांनी इंजिनियर्स असोसिएशनसाठी लागणारे कार्यालय आपल्या क्षेत्रात निर्माण केल्यास 10 लाखाची मदत करू असे ते म्हणाले व असोसिएशनच्या पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೇನು ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಬೆಳಗಾವಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ವೇಗವಾಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತಿರುವಂತಹ ನಗರ. ಹೀಗಾಗಿ ಹೊಸ ಹೊಸ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ತರುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು 3 ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರು ಬೆಳಗಾವಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ अनुगुणವಾಗಿ तम योजनेಗಳು इरಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು विनंतीಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ. कारण एवढंच आम्ही बघतो बेळगावमध्ये जे विकास चालू आहे, मला एवढंच विनंती की असं करायचं आहे की जे CDP प्लॅन आहे, आपले जे झंडार आहेत त्याप्रमाणे आपले बिल्डिंग प्लॅन्स पण राहिले पाहिजेत. मी बिल्डर आहे, वाटेल तसं मी बांधतो आणि तुम्ही त्याला सहकार करता असं काही लोकांचं म्हणणं आहे. तसं होता कामा नये. पहिला आम्ही वागलं पाहिजे, नंतर लोकांना सांगितलं पाहिजे. म्हणून मी सांगायला लागलो आहे. मला एवढंच विनंती करायचं काय, बेळगाव एक स्वच्छ आणि सुंदर नगर करायचं असेल, फक्त जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधीचं काम नव्हे, तुमचंसुद्धा फार मोठा वाटा आहे. आणि मला वाटतं आहे बेळगावमध्ये असलं जो असोसिएशन आहे त्या माध्यमातून आजचा जो कार्यक्रमच्या माध्यमातून बेळगावकरांना जो नवीन दिशा देण्याचं काम तुम्ही करत आहात त्यासाठी तुम्हाला मी धन्यवाद आणि आभारसुद्धा प्रकट करतो. यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना डबल धन्यवाद है. मैं तो ज़्यादा कुछ नहीं कहूँगा क्योंकि मेरे भाषण सुनने के लिए मेरे मित्र शिवनगौड़ा पाटिल यहाँ बैठे हैं. तो 3 मिनट का समय है, मेरे ख्याल से 2 मिनट 2.5 मिनट हो गए हैं. तो मैं अध्यक्ष जी हिरेमठ जी को विनंती करता हूँ कि आपका मेरे ख्याल से ऑफिस शायद आपका एडमिनिस्ट्रेटिव ऑफिस नहीं रहेगा. CA साइड का अलॉटमेंट करने का हम निश्चित रूप से प्रयास करेंगे. आप हमें एप्लीकेशन दे दो और उसके लिए 10. या दरम्यान ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही आपल्या भाषणामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन म्हणून ग्रामीण भागातही कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनने कार्यालय स्थापन केल्यास आपण 9 लाख रुपयांची मदत करू असे त्या म्हणाल्या. ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ನೀವು ಕ್ರಿಯೇಟರ್ಸು, ನಿಮಗೆ ಇಂಪಾಸಿಬಲ್ ಅನ್ನೋದೇನೂ ಇಲ್ಲ. ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಈಸ್ ಪಾಸಿಬಲ್ ಇನ್ ಯುವರ್ ಜಾಬ್. ನನ್ನ ಮಗ ಕೂಡ ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಇದ್ದಾನೆ, ಅವನನ್ನು ಕೂಡ ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನನಗೆ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆ ಇದೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಈ ದೇಶವನ್ನು ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ, ಈ ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ, ಈ ಜಿಲ್ಲೆಯನ್ನು ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಯಾರಾದರೂ ಮೊದಲನೇ ಸ್ಟೆಪ್ ತಗೊಂಡಿದ್ರೆ ಅದು ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್. ಎಂಥ ಬ್ರಿಡ್ಜ್ಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ಆ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ನ ಕಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ವಿಧಾನಸೌಧ ಕಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ಸುವರ್ಣಸೌಧ ಕಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ಬೆಳಗಾವಿಯನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ನನ್ನ ಮನೆ ಕೂಡ ಕಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಸೊ ನೀವಿಲ್ಲದೆ ಈ ದೇಶ ಇಷ್ಟು ಉನ್ನತಿಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ವಿ ಆಲ್ ಆರ್ ವೆರಿ ಪ್ರೌಡ್ ಆಫ್ ಯು ಪೀಪಲ್. ಆ ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದ ತಮಗೆ ಇರಲಿ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಒಂದೇ ಮಾತನ್ನು ಕೊನೆಯದಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಬೆಳಗಾವಿ ಬೆಳಿಬೇಕು ಅನ್ನೋ ಆಸೆ ನಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಇದೆ, ನಿಮಗೂ ಕೂಡ ಇದೆ. ಅಭಯನ್ನ ಏನೋ ಹೇಳಿದರು, ನಾನು 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದು ನೀವು ಅವ್ರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನೀವು ಏನಾದರೂ CA ಸೈಟ್ ತೊಗೊಂಡು ಆಫೀಸ್ ಕಟ್ಟಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ನೀವು ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ CA ಸೈಟ್ಗೆ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಕೊಟ್ಟು ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ಅಣ್ಣನ ಅಷ್ಟಂತ ಹೇಳಲ್ಲ, ನಾನು 9 ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಸಣ್ಣವಳಿದ್ದೀನಿ, ಅವ್ರಿಗಿನ್ನ 1 ಲಕ್ಷ ಕಡಿಮೆ ಆದರೆ ಮರ್ಯಾದೆ ಜಾಸ್ತಿ ಬರುತ್ತೆ. ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಅಲ್ಲ, ಹೆಲ್ದಿ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಇನ್ನೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಶುಭವನ್ನು ಹಾರೈಸಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ, ಬಹಳಷ್ಟು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ನಿಮ್ಮ ಥರನೇ ಭಾಳ ಶಿಸ್ತುಬದ್ಧನಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದಂಥ ಎಲ್ಲ ಸಂಘಟಕರಿಗೆ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಒಂದು ಮಾತು, ನಮ್ಮನ್ನು ಚಳಿಯಲ್ಲಿ ಕೂಸಿದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಓವರ್ಕೋಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಭಾಳ ಬೆಚ್ಚಗೆ ಇದ್ದೀರಾ. ನನಗೆ ಬಹಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿದ್ದಾವೆ, ನನಗೆ ಹೋಗಲು ಅನುವು ಮಾಡಿಕೊಡಿ. ಹೊರಗಡೆ 4. यावेळी खासदार मंगला अंगडी यांनीही आपले विचार मांडले आहेत. व्यासपीठावर नागनूर रुद्राक्ष मठाचे मठाधीश अल्लमप्रभू स्वामी, खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, लक्ष्मी हेब्बाळकर, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचे अध्यक्ष PS हिरेमठ, इव्हेंट चेअरमॅन महेश हेब्बाळी व संजीव हंपन्नवर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंजिरी पाटील
व मल्लिकार्जुन मुदनूर यांनी सूत्रसंचालन केले, तर महेश हेब्बाळ यांनी आभार मानले। यावेळी उमेश सरनोबत, आनंद कुलकर्णी, विजय बेहरे सह अन्य उपस्थित होते। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। घरगुती कारणातून चुलत भावाने 5 वर्षीय बालकाचा खून केल्याची घटना रायबाग तालुक्यातील कुडची शहरात घडली असून आरोपीला कठीण शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। रायबाग तालुक्यातील कुडची शहरातील मोहम्मद साद शबीरुद्दीन देसाई वय वर्ष 5 या बालकाचा त्याच्या चुलत भावाने खून केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा करण्याची मागणी शनिवारी ग्रामस्थांनी सामूहिक मोर्चा काढून केली आहे। तसेच उपतहसीलदार कार्यालयात निवेदनही सादर केले आहे। व्हाट्सएप, फेसबुक, सोशल मीडिया पर भी बच्चे का ऐसा गुम होने की इत्तला दी है। उसके बाद दूसरे दिन 14 तारीख को 10 बजे हमें ऐसा मालूम हुआ कि रेलवे स्टेशन के सामने एक बॉडी है कर मालूम हुआ। तो जब घर वाले जाकर पहचाने कि उनका बच्चा था, उसके बाद डिपार्टमेंट वाले बुलाओ पूछे कि तुमने किसके ऊपर शक है क्या? तो घर वाले बोले उनके चिचेरे भाई तो यासिर अमीरुद्दीन देसाई और उनकी फैमिली के ऊपर हमने शक है कर बोले। उसके बाद हमारे लोकल पुलिस वाले जाको एक लड़का यासिर जो करके नाम जो है यासिर अमीरुद्दीन देसाई, उसे लागू अरेस्ट भी करे। उसके बाद वो जो केस था रेलवे पुलिस के हाथ में था। उसके बाद से क्या रेलवे पुलिस आने तक वेट करे। उन्हें आने के बाद जो भी उसकी कार्रवाई थी रेलवे पुलिस के सीपीआई इंजीनियर आगे करे। उसके बाद वो लड़का जो था यासिर अमीरुद्दीन देसाई जो कातिल से जो बोल सकते हैं भी, वो लड़के को जो है उन्हें अपनी कार्रवाई के हिसाब से डलगाम को लेकर हुबली लेकर ऐसा मालूम हुए कि बाहर से ऐसा मालूम हुआ कि लड़का जो है कबूल है कि मैं ऐसा कराया कर को। ये जो बच्चे के मुंह में कर्चिप डाल को, उसके गले में गला दबा को, और जब बच्चा पैर मारने लगा अपने गुड़गे उसके ऊपर रखो, उसके पेशाब जगह पर चटके दिए, उसे सुइयां से चटके दिए, उसे सिगरेट से चेहरे पर उसके होठों पर चटके। देखो एक दर्दनाक हादसा है। ऐसा हादसा हमारी जिंदगी में हमें कभी देखे नहीं, तो हमें सब भी कभी देखे नहीं। मोहम्मद साद सोमवारी बेपत्ता झाला होता। मंगळवारी त्याचा मृतदेह रेल्वे स्थानक परिसरात आढळला। या प्रकरणी मोहम्मद सादच्या चुलत भावास पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याने घरगुती कारणातून मारल्याची कबुलीही दिली आहे। या प्रकरणी निषेध करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी शनिवारी मोर्चा काढण्यात आला। मोर्चात सहभागी युवक मंडळे, महिला व मुलांनी निषेध व मागण्यांचे फलक हातात धरले होते। मोहम्मद सादच्या आई वडिलांनी व त्याच्या काकांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे। हमें तो बगैर ठंडे होने वाले नहीं, हमारे बच्चों के ऊपर धोखा है। हमारे बच्चे सब डर को गुरवीसो है, स्कूलों को जा रहे नहीं हमारे बच्चे। वो छोरे को फांसी दो, वो सारे चारों जनिया को फांसी होना उनको, उसकी माँ को भी फांसी देने का, उसकी माँ भी है हाथ माँ का भी। वो बच्चे को ने बहुत बुरी तरह से मारे सो है। हमारे पेट में अजब तला रहा है, हमने अनाज अच्छा लग रहा नहीं। हमारे बच्चे के खातिर वो हमारा बच्चा रात दिन हमारे सामने खेलता था। वो बच्चा 3 भैया माँ है, वो माँ का हाथ है वो बच्चा के साथ में। तीनों भैया को भी माँ को भी पकड़ने का। वो छोटा बच्चा था मेरा, बेरहमी से मारा गया उसे। बहुत सारे उसके पैर तोड़े हैं, हड्डी तोड़े हैं, उसके मांडियों में सुई छुपाए हैं। और मेरे बच्चे 6 लड़कियों के बाद में मेरे को एक बच्चा हो गया था, उसको ऐसा किया है। गाँव वाले मेरे को बहुत साथ दिए हैं। अभी क्या करना चाहिए? अभी उसको सख्त से सख्त सजा चाहिए, फांसी की सजा होना चाहिए, ताकि गाँव में किसी के साथ ऐसा ना हो। फिर हमके घर वालों से डर है, उनको भी सजा दो। आपका नाम क्या है? शबीरुद्दीन देसाई। बच्चे का क्या है? बच्चे के बाप मैं। 6 मुली व मोहम्मद साद एकुलता असल्याने आक्रोश व्यक्त करून न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी उपतहसीलदार दानिहाळ यांना निवेदन देण्यात आले। यावेळी दानिहाळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कुडची पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज दरीगौड यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आमदार पी राजीव यांनीही आरोपीस कठीण शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे। कुडची में 5 साल का बच्चा मोहम्मद साद का जो इंसिडेंट हुआ मुझे बहुत बुरा लगा। मैं वो बच्चा का बाप से भी बात किया और पुलिस इंस्पेक्टर के साथ भी बात किया।
अक्यूज्ड अरेस्ट हो चुका है, कानून का कार्रवाई चलते है, लेकिन ऐसे छोटे बच्चों के साथ ऐसे इंसिडेंट होते हैं ना, मुझे ऐसे महसूस हो रहा है कि मेरा खुद का बच्चा ऐसे हो गया है। वो अफसोस, उतना दर्द मुझे हो रहा है। किसी के साथ भी ऐसे नहीं होना, कानून की कार्रवाई करेंगे, लेकिन सब मिलके ये कोशिश करेंगे आगे ऐसे इंसिडेंट कुछ भी नहीं होना, ऐसे सभी की को लगी सबके साथ रहेंगे। सो मैं उन बच्चों के साथ, वो छोटे बच्चा के साथ, उनके माँ बाप के साथ, पूरा कम्युनिटी के साथ मैं हूँ। धन्यवाद। संजीव बॅकुडे, KNN सिटी न्यूज, रायबाग. मुगळखोड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अंजली कुलीकोड यांचा बिनविरोध विजय झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मुगळखोड नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने भाजप उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या महिला उमेदवार व माजी नगरपालिका अध्यक्ष अंजली संजय कुलीकोड यांचा बिनविरोध विजय झाला आहे. श्री चन्नबसवेश्वर विद्यावर्धक संघ माजी अध्यक्ष, जिल्हा पंचायत माजी सदस्य डॉक्टर BC कुलीगोड आणि संजय कुलीगोड यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी परिश्रम घेतल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी नगरपालिका निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस उमेदवार फक्तच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांचा एकतर्फी विजय झाला. त्यामुळे यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून व फटाक्यांची आतषबाजी व मिठाईचे वाटप करून आनंद साजरा केला आहे. यल्लप्पा मबनूर, KNN सिटी न्यूज, रायबाग. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. गोव्यातील सेंट इस्टेवम नागरिकांनी कुंबुर्जुआ येथील अनैतिक पुलाच्या दुसऱ्या बाजूला भेट देऊन नाराजी व्यक्त केली आहे. सेंट इस्टेवमच्या गावकऱ्यांनी मारियानो फेर्राव यांच्यासह कुंबुर्जुआ ते सेंट इस्टेवमला जोडणाऱ्या पुलाच्या दुसऱ्या बाजूला भेट दिली आहे. गावातील एका महिलेने सांगितले की तिला पुलाचे बांधकाम सुरू असल्याची माहिती होती आणि तिने ती माहिती मारियानो फेर्राव यांना दिली. नंतर आमच्या प्रतिनिधींनी नेस्टरची मुलाखत घेतली, जे सेंट इस्टेवमच्या फार्मर्स क्लबचे अध्यक्ष आहेत आणि नेस्टरने या पुलावर आपले मनोगत व्यक्त केले आहे. Bella Butel, you are the one of the resident of Santiste village.
So when you gave a call to Mariano regarding the bridge which is connecting from Kumarjan to Santisthev, can you tell about this? Yeah, when I got the news, I contacted Mariano, and then I told him then we have to do something, because Father Bismarck was involved in that, and he was telling us if we allow this to happen, then the breach will come and the destruction will happen in Santisteva. Regarding about the breach, then the coal will come, and then we'll have to breathe that pollution air. Then we'll have to drink that dirty water and everything. Okay, Then our health will get spoiled. thank you. Yeah. Actually, on the 2nd of December, Mr. Ivan, he sent me a photograph saying that this is coming, a bridge is coming across. And actually, this issue was taken up by, there was an ex-priest in our parish, Father Dominic, who had told us that long time back there were plans of making a bridge. Now already Santistev is covered by one bridge. There's no need of a second bridge. And if this bridge comes, from what the plan that was shown to me about 4 years back, this bridge is going to go past our cemetery, past our church, into the fields. And what reason, at least the people of Santistev do not want this bridge. And the reason for most of the reason nowadays, they are using public funds, taxpayers' money, to give access to private parties for whatever. Maybe some builder has taken some property in Santistev which we do not know about. Maybe illegally, and most of the lands are Comunidad lands. I don't know how they've even got the permission to do this. And as per the Santistev Panchayat, they do not know anything that is happening. They have not got anything in writing that a bridge is coming across. Okay, thank you. मारियानो फेराव ज्यांनी टीओ यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी या पुलाविरोधात आवाज उठविला होता, त्यांनी या पुलाबद्दलची माहिती मागविली आहे असे त्यांनी सांगितले. Mariano Ferrao, is there any information from the village panchayat from Santistev or Kumarjaya regarding this bridge? As per my knowledge, right now when we contacted and I have personally asked them, they have no knowledge about this. They have no paperwork, then no objection, nothing is given to them in writing or verbally regarding the upcoming bridge. Secondly, I got a RTI copy of Kumarjua where they say they have no information on this bridge. So that makes this project very shady like. Okay. So further, what you will do now to find out the exact information about this bridge? No, already we have taken the initiative by filing the necessary complaints to the concerned department, and we have asked for a panchayat for a special Gram Sabha. Okay, do you have any copy of the Kumarjaya panchayat regarding RTI? Yes, I have the copy on I have the hard copy on my mobile. If you need it, I'll post you. Okay, thank you. You are also one of the agitators regarding this issue of this exposed bridge. Yes, when Mariano gave me a call, we went to see the site. When we went there, there was nothing, there was no board, there was no license copies and nothing was there. So we were little bit fishy there. Something was going wrong. Like maybe it is illegal bridge is coming. So without panchayat concern, because panchayat says there is nothing with us. So now you will raise your objection in the village panchayat of Santistev. Yeah, we have already raised the objection with panchayat in Sansteva, but they have asked for Gram Sabha, a special Gram Sabha. So when will be the special Gram Sabha? It will be announced in the church or in the village. तर मागविलेली माहिती मिळाल्यानंतर पुलाला ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी देण्यात आले नव्हते असे त्यांनी स्पष्ट केले आहे. फजलूर टोनसे, KNN सिटी न्यूज, गोवा. गोव्यामध्ये 60वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला आहे. भारत देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर देशभर स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला जात होता. पण हैदराबादच्या संस्थानाचा विषय आणि गोव्याचे स्वातंत्र्य हे प्रश्न भारतासमोर उभे होते. यापैकी हैदराबाद संस्थानात भारत सरकारने पोलीस कारवाई करत 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या तावडीतून मुक्त केलं. पण गोव्याला मात्र स्वातंत्र्यासाठी पुढची 14 वर्षे वाट पाहावी लागली. गोवा अजूनही स्वतंत्र झाला नव्हता. आंदोलनाचा सत्याग्रह आणि लष्करी कारवाईच्या माध्यमातून अखेरीस 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाला.
याच कारणामुळे दरवर्षी 19 डिसेंबर हा गोवा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. राय राज्याचे पोलीस महासंचालक श्री इंद्रदेव शुक्ला, मुख्यमंत्री सावंत हांका येवकार दितात. आम्ही सगळ्यांनी तांकां येवकार दिवया. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आता राष्ट्रध्वज हुबयतले आणि त्या उपरांत गोंय पुलिसेचे बँड राष्ट्रगान वाजयतले. गोंय राज्याचे भोवमानेस्त मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत परेडीच्या निरीक्षणा खातीर फुडें सरतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोव्यात गोवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ध्वजारोहण करून कार्यक्रमाला चालना दिली व मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. फजलूर टोनसे, KNN सिटी न्यूज, गोवा. महाराष्ट्रामधील मिरज आणि सांगली येथे कन्नड भाषिकांवर झालेल्या हल्ल्याचे कागवाड आमदार श्रीमंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रामधील मिरज आणि सांगलीमध्ये झालेल्या कन्नड लोकांवरील हल्ला आणि आपल्या राज्यातही सुरू असलेली प्रकरणे, या प्रकरणांना काही समाजकंटक जबाबदार असून त्यांनी हे जे कार्य केले आहे हे सर्व चुकीचे आहे व या समाजकंटकांमुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व घटना थांबल्या पाहिजेत व या सर्व घटनांचा मी निषेध करतो असे कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी म्हटले आहे. कागवाड येथील प्रवासी मंदिरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की ज्या भूमीमध्ये जन्म घेतला त्याच भूमीवरती असे सर्व प्रकार करणे हे चुकीचे आहे. ज्या भूमीमध्ये जन्म घेतला आहे त्याचा अभिमान राखणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. ಕನ್ನಡಿಗರ ಮೇಲೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು. ಈ ರೀತಿ ಯಾರೂ ಮಾಡಬಾರ್ದು. ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದು ನನಗೂ ಅರ್ಥ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಈ ರೀತಿ ಮತ್ತು ಒಂದು ರೀತಿ ಎಂಥ 4 ಜನ ಇರ್ತಾರೆ ಯಾರೇ, ಅದರಿಂದ ಎಷ್ಟೋ ಬಡವ್ರ ಜನದ ಕೆಲಸ ಇದ್ದವ್ರದ ಅರ್ಜೆನ್ಸಿ ಇದ್ದವ್ರದ ಎಷ್ಟು ನುಕ್ಸಾನ್ ಆಗ್ತೈತೆ ಅದಕ್ಕೆ ಮಿತಿ ಇಲ್ಲ. ಕರೆ ತಪ್ಪು, ಅದನ್ನ ಅಗ್ದಿ ನಿಷೇಧ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಲ್ಲ ಸರ್, ಇಲ್ಲಿ MES ನಿಷೇಧ ಮಾಡೋದು ಐತಿ. ನಾವು ಕರ್ನಾಟಕದವರು ಇಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದೀವಿ, ಇಲ್ಲೇ ಬೆಳೆದಿದ್ದೀವಿ. ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ನಾವು ಪ್ರೀತಿ ಎಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂಚೆ ಅಲ್ಲಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಏನಲ್ಲ. ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ತಪ್ಪೋದು. ನಾವು ಕನ್ನಡಿಗರು, ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆ ಮರಾಠಿ ಇರೋದು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಭಾಷೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಇರೋದು ಖರೆ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ, ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಇದ್ರ ಮ್ಯಾಗ ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿ ಇರಬೇಕು. ಐತಿ ನಮಗೆ. ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಯಾರೇ ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಒಪ್ಪಿಗೆ ಇಲ್ಲ. ಈಗ ಕೆಲವೊಂದು ಐತಿ. ನಿನ್ನೆ ಕೂಡ ನಮ್ಮ ಅಸೆಂಬ್ಲಿಯಲ್ಲಿ ಡಿಸ್ಕಷನ್ ಆಯಿತು. ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕೊಲ್ಲಾಪುರದಲ್ಲಿ ಏನೇ ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ಫ್ಲ್ಯಾಗ್ ಅದಕ್ಕೆ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಗೃಹ ಮಂತ್ರಿಯವರು ಇರಲಿ, ನಮ್ಮ ರೆವಿನ್ಯೂ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇರಲಿ, ಅದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟರು. ನಾವು ಮಾಡಿ ಸರ್ಕಾರ ಜೊತೆಲಿ ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಇದು ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೋ ಇದ್ರ ಮ್ಯಾಗ ಅಗ್ದಿ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಕಾರ್ವಾಯಿ ಆಗಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಬೇಡಿಕೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿದ್ರೆ ನಾವು ಏನು ಬೇಕಾದ್ರೆ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಈಗ ಅಲ್ಲಿ ಆಗೈತಿ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಜೊತೆಲಿ ನಾವು ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಏನು ಆ ರೀತಿ ಮಾಡೋರು ಅದಾರೋ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ನಾವು ಆ್ಯಕ್ಷನ್ ತಗೊಳಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀವಿ.
प्रत्येकाची भाषा वेगळी असते, पण आपण ज्या राज्यात जन्मलो त्या भाषेवर आपले प्रेम असले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. विजय महांतेश अरकेरी, KNN सिटी न्यूज, कागवाड. पुन्हा एक नजर टाकूयाच्या हेडलाईन्सवर. स्वातंत्र्यवीर संगोळी रायण्णा यांचा अवमान आहे खंडनीय. पिरनवाडीमधील वीर संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीला कर्वे कार्यकर्त्यांनी केले मालार्पण. निदर्शनांमुळे पिरनवाडी रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प. सरकारी शाळा अंगणवाडीमध्ये मुलांना देऊ नये अंडी. मागणीच्या पूर्ततेसाठी 20 डिसेंबर रोजी विविध मठाधीश करणार समावेश. अखिल भारत प्रधान संचालक श्री दयानंद स्वामीजींनी दिली अधिक माहिती. वीरेश हिरेमठ यांनी जमा केले देवी देवतांचे फोटो. अनगोळ तलाव विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात ठेवण्यात आले होते देवतांचे भग्न फोटो. देवांचा अपमान होऊ नये यासाठी राबवितात दर रविवारी उपक्रम. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.